भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना आणि उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारोतराव घुले पाटील यांच्या 15व्या पुण्यस्मरणानिमित्त भेंडा येथे कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। याप्रसंगी शिवाजी महाराज देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। प्रारंभी महंत भास्करगिरी महाराज, शिवाजी महाराज देशमुख, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार नरेंद्र घुले, अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, आमदार बाळासाहेब मुरकुटे, ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट देसाई देशमुख, काशीनाथ नवले आदी मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते घुले पाटील यांच्या स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केलं। याप्रसंगी शिवाजी महाराज देशमुख म्हणाले की स्वर्गीय मारोतराव घुले पाटील हे वृक्षाप्रमाणे स्वतः उन्हाचे चटके सहन करून दुसऱ्याला सावली देत जीवन जगले। ज्ञानेश्वर उद्योग समूहातील प्रत्येक घटकात त्यांची रूप प्रतिबिंबित होत आहे। धार्मिक, आध्यात्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचं योगदान फार मोठं होतं। लीनता असणारा नेता म्हणून त्यांच्या कीर्तीचा सुगंध राज्यभर दळवळतोय। त्यांच्या स्मृतीस अभिवादन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व जाती धर्मातील आणि राजकीय पक्षांचे व्यक्ती उपस्थित आहेत। यातूनच त्यांचं मोठेपण सिद्ध होतं। काय काय होतं महाराज, इथे काम करणारा कामगार असेल, अधिकारी असतील, त्यांचा प्रपंच आनंदी आहे। मग ते ऊसतोड करणारे लेबर असेल, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ड्रायव्हर, त्यांचे मालक, ट्रक मालक, ते ड्रायव्हर किन्नर, नंतर पान टापऱ्या, चहाच्या टापऱ्या, स्टेशनरी, किराणा दुकान, कापड दुकान, भांड्याचं दुकान, आता काय काय सांगू। या सगळ्याची आर्थिक नाडी म्हणजे हा कारखाना आहे। आणि थेट शेतकरी सभासदापासून तर सगळ्यांचा विचार साहेबांनी केला आणि हे सगळं नंदनवन आपल्याला पाहायला मिळत असेल, आपल्या जीवनाचा आनंद असेल, ही कृपा त्यांची आहे। म्हणून पुण्यवान माणसाची होत असते पुण्यतिथी। तुकोबाराय सांगतात, संतांच्या संबंधाने बोलाय पुण्यवंत व्हावे हे तर सज्जनांची नावे। पुण्यवान माणसाची पुण्यतिथी होत असते, पुण्यवान माणसाची पुण्यतिथी होत असते, पुण्यवान माणसाची पुण्यतिथी होत असते। याप्रसंगी महंत सुनीलगिरी महाराज, रामनाथ महाराज काळेगावकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, ॲडव्होकेट वसंतराव देशमुख, सभापती डॉक्टर क्षितिज घुले, दिलीपराव लांडे, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, ज्ञानेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक काकासाहेब शिंदे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे, भाऊसाहेब पटारे, तुकाराम मिसाळ, अरुण लांडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते। दरम्यान सर्वांच्या सुखदुःखाचा विचार करतो, ज्याला समाजाचं दुःख आपलं वाटतं तोच खरा बाप असतो। वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांच्या संगतीत घुले पाटलांचे जास्त जीवन गेले, सर्वांचे कल्याण व्हावे अशी अपेक्षा ठेवणारे ते व्यक्तिमत्व होते, अशी प्रतिक्रिया महंत भास्करगिरी महाराज यांनी व्यक्त केली। न्यूज रिपोर्टर राहुल कोळसे, S9 मीडिया, नेवासा।